नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. तर आज आम्ही आलो आहे संस्कृतीचं तसंच पर्यटनाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं औरंगाबाद, म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर. तर आता आम्ही ऑफिसवाले मित्र आलो आहे सर्व. तर खूप दिवसापासून आमचा प्लॅन होता कुठेतरी जायचं. फायनली आज सक्सेस झालं आहे. तर आता आम्ही आलो आहे सकाळीच. तर आता जरा इथे हॉटेलवरती रूम वगैरे घेतली होती. आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता निघालो आहे आम्ही. तर पहिल्यांदा आता आम्ही जाणार आहोत बीबी का मकबरा बघायला. तर भेटूया आता तिकडेच. हे थांब, परत घे. हे जा पाठी तिकडे. हा जा तिकडे जा. On the way. Get out. छोड़ जाना. अरे वैसे भी नहीं दिखूंगी. तर मित्रांनो, आता आम्ही फायनली पोचलो आहे भारताचं मिनी ताजमहल म्हणून ज्याला ओळखलं जातं हे म्हणजे बीबी का मकबरा. महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक हे आहे बीबी का मकबरा. तिकीट वगैरे काढले. आता जातो मी आतमध्ये. ऊन पण पडले भरपूर. ओय सेजल, जाणार आहे आतमध्ये. बघा तुम्ही. मित्रांनो, हा आहे बीबी का मकबरा. ज्याप्रमाणे ताजमहल हा शहाजहानाने आपल्या पत्नीच्या प्रेमाखातर बनवला होता, त्याचप्रमाणे हा बीबी का मकबरा आहे. तर तो अजम शहा यांनी आपल्या आई दिलराज बानू बेगम हिच्या स्मरणार्थ त्याची उभारणी केली आहे. म्हणजे ताजमहल हा पत्नी प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे बीबी का मकबरा हा मातृप्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. अतिशय सुंदर प्रकारे याची रचना केलेली आहे. म्हणजे पूर्ण डुप्लिकेट हा ताजमहलचीच म्हणजे कॉपी एक बोलली जाते. वरचा जो घुमट दिसतोय तो पूर्णपणे संगमरवरी खडकापासून तयार केलेला आहे. आणि इकडे आमच्या सोबत आलेत. इकडे सर्व फोटोशूट चालू आहे. हे आमचे फोटोग्राफर आहेत. तर आमचे सर्व ऑफिसवाले आहेत. तर भरपूर दिवसाने आम्ही आलो आहे पिकनिकला, त्यामुळं आता जरा मजा मस्ती चालू आहे इकडं. ते रील्स वगैरे बनवायची तयारी करतात. फायनली भरपूर दिवसांनी आमचा प्लॅन सक्सेसफुल होतो आहे, त्यामुळे सर्व खुशीत आहेत जरा. तर मित्रांनो, आता आमचा बीबी का मकबरा फिरून झाला आहे. तर आता इथून आम्ही जाणार आहोत दौलताबाद किल्ल्यावरती. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.